समृद्ध भारत न्यूज. राजनीतिक, सामाजिक, अन्य बातम्यांसाठी बघत रहा समृद्ध भारत न्यूज लाईव्ह. मुख्य संपादक नजीम शेख. आपल्या सर्वांना माहित आहे 2 डिसेंबर रोजी देगलूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली. 21 तारखेला निकाल लागला. देगलूर शहराच्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून नगरपालिका निवडणुकीमध्ये सौभाग्यवती विजयमालाताई बाळाजीराव टेकाळे यांना नगराध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 15 सदस्यांना विजयी केलं. निवडणूक संपल्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी आमच्या ताईनं अध्यक्षपदाचा चार्ज घेतला. नंतर निवडणूक झाली उपाध्यक्षपदाची. त्या निवडणुकीमध्ये अंकुश देसाई, देगावकर यांची सर्वानुमते निवड झाली. त्यानंतर समित्या झाल्या सर्व, परंतु विरोधी पक्ष अद्यापर्यंत पराभूतून सावरला गेला नाही. त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करणं, पत्रकार परिषद घेणं, खोटे बातम्या छापणं चालू आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगर परिषदेमध्ये 57 विषय घेण्यात आले होते. आम्ही निवडणुकीत जे वचन दिलं होतं त्या वचनपूर्तीसाठी आम्ही एक सुरुवात म्हणून त्याविषयी जास्त विषय घेऊन आम्ही जे काय आश्वासन दिलं होतं आपल्या निवडणुकीमध्ये त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीनं विकासाचे कामं चालू आहेत. विकासाचे कामं करत असताना नगराध्यक्ष लोकनियुक्त असल्या कारणानं नगरसेवकाच्या वार्डानुसार नसून शहरामध्ये जिथे जे गरज आहे त्या पद्धतीने आम्ही कामं करत आहोत. प्रभाग 13 मधल्या कामाचे टेंडर काल निघालेले आहेत. त्यानंतर प्रभाग 2 मधले तिथं आमचे नगरसेवक नाहीत, तिथले टेंडर काढण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी प्रत्येक बैठकीमध्ये महिला अध्यक्ष असल्या कारणानं जाणून बुजवून गोंधळ करणे, बैठकीमध्ये बैठक ताणून ठेवणे असा कोणताही आतापर्यंत विषय नव्हता की ज्या विषयाला त्यांना विरोध करता येते. परंतु विरोधाला विरोध करणं या भावनेने तिथे काम करत आहेत. आणि देगलूर शहरातील विरोधी पक्षाची मानसिकता देगलूर शहराच्या विकासाबद्दल नसून ते आम्ही काहीतरी करावं आणि लोकांना काहीतरी दिसायलंय त्या पद्धतीने काम करायला. तर आमचं म्हणणं आहे की आम्ही मागच्या निवडणुकीत पराभूत झालो होतो, परंतु पराभूत झाल्यानंतर शहर विकासासाठी आपण शांत राहिलं पाहिजे. त्यांच्या काळात जे जे कामं झालं आपण सर्वांना माहीतच आहेत, त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. परंतु 5 वर्ष आम्हाला विकासाच्या बाजूने शहराला घेऊन जायचं आहे. देगलूर शहराचा चांगल्या प्रकारे विकास करायचा आहे. जवळपास 20 कोटीची कामं आता सुरू व्हायलेत. एवढ्या 3 महिन्याच्या काळात शासनाकडून भरघोस निधी आणण्याचा आपण प्रयत्न केलो. 2-4 योजनेचे निधी उपलब्ध झालेले आहेत. आज नमोद्यानचं उद्घाटन झालं आपण पाहिलात. त्यापूर्वी काही कामाचे उद्घाटन झालेत. देगलूरमध्ये विकासाच्या दृष्टीनं गाव पुढे जात आहे. पण विरोधकांनी फक्त विरोधाला विरोध न करणे तर त्यांनी विकासासाठी सहकार्य करावं ही आमची सगळ्याची भावना आहे. आमचं व्यक्तिशः कोणावरही द्वेष नाही किंवा व्यक्तिशः आमचा कोणा आरोप नाही, परंतु नगरपालिकेत काम करत असताना ते ज्या प्रभागात निवडून आलेत त्या प्रभागात काम करत त्यांची जबाबदारी आहे. पण आम्ही त्यांना सोडून काम करायचा प्रयत्न करत नाही, तर आम्ही त्यांच्या वाड्यात ते कामं घ्यायलोत. परंतु फक्त विरोध करणं आणि महिला अध्यक्ष असल्या कारणानं बैठक ताणून नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आता कालच्या बैठकीमध्ये फक्त 14 विषय होते. त्यांनी पहिल्या विषयाला गोंधळ सुरू केला. मागील सभेचा सभावर्ग कायम करणे. तर त्यांच्या गटनेत्याला 10 दिवस पूर्व मुख्याधिकारी मॅडमनं सर्व मागच्या निवडणुकीचे ठरावाची कॉपी आणि बैठकीत झालेलं चित्रीकरण हे दोन्ही दिलं होतं. त्यांचं काम होतं की त्या नगरसेवक एकत्र बसून ते दाखवणं, परंतु सभेमध्ये येऊन पूर्ण वाचून दाखवा, त्याच्यावर कॉपी दिलं त्याचं काम आहे, स्वतः पाहून घ्यायचं. वाचनाचं गरजेचं नाही. मागची बैठक झाली त्याचं त्याला वर्तन दिलेलं आहे. तर त्यांनी प्रत्येक विषयाला ताणून धरायचं. आम्ही पहिल्या बैठकीत विषय घेतला होता अजितदादांचं, स्वर्गीय दादाचं नाव देण्याबद्दल, परंतु दलित समाजाच्या भावना लक्षात घेऊन अनेक निवेदनं आले. आम्ही 2 पावलं माग घेतलो आणि माता रमाईचं नाव दिलो. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे बरोबर नाही. देगलूर शहराच्या विकासासाठी सर्वांचं सहकार्य लागते. जर जनतेने आम्हाला निवडून दिलंय त्यांनी त्याचा पराभव मान्य करावं आणि आम्हाला काम करू द्यावं एवढी आमची इच्छा आहे. विषय नसताना जाणीवपूर्वक अडथळे आणत आहेत असं बरोबर आहे ना. आत्तापर्यंत आमची मेजॉरिटी आहे. सर्व विषय बहुमतानं मंजूर व्हायलेत. त्यांनी विरोधी पक्ष म्हणून फक्त विरोधाला विरोध करू नये. जर आम्ही कोणतं काम घेतलं आणि ते काम चुकीचं आहे त्यांनी सांगावं आम्हाला. प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा अर्थ काय त्याचा? विकासाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका नाही. विरोध आता छोटं उदाहरण सांगतो. बजेटच्या मिटिंगमध्ये त्यांच्या एका सदस्यानं व्यापारी गाळी जी आपली मुदत संपली त्या गाळ्यांसंदर्भात वक्तव्य केलं की त्या गाळ्याचा लिलाव करा, 50 कोटी उत्पन्न वाढेल. आणि नंतर तिचे खाजगी व्यापाऱ्याची बैठक घेऊन त्या गाळी तुम्हाला परत देतो म्हणून सांगायले. म्हणजे दुपट्टी धोरण. सभागृहात एक बोलायचं, बाहेर आलं एक बोलायचं. तुम्ही कोणत्या गोष्टी ठाम राहा ना.
तुम्ही 5 नगरपालिका चालवला, कसं चालवला सगळ्याला माहिती आहे, गावच्या लोकांना गावचा विकास किती झाला सगळ्याला माहिती आहे. आम्ही त्याबद्दल काही बोलत नाही, काही नाही. आता आम्हाला काम करू द्या, आम्हाला चांगलं काम करायचं आहे. हां, आमचं जर कोणतं चुकीचं असेल तर करा. आता परवा त्यांच्या दंडशेच्या विरोधात आम्ही आजी साहेब जाऊन भेटलो, त्यांना निवेदन देऊन आलो. उद्या आम्ही जिल्हाधिकारी साहेब भेटणार आहोत, सर्व नगरसेवक जाऊन. एका तर पत्रकारांना छापलं सोशल मीडियावर की मी कोण आहे म्हणून. माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली, सगळ्या गावाला माहीत आहे. पक्षानं माझ्या नेतृत्वात निवडणूक लढवली नाही नगरपालिकेची. म्हणजे काय बोलायचं सोशल मीडिया. आता काही साप्ताहिक पेपर आहेत, त्यांचं दररोज आठवडा कामाचे काय आमच्यावर लिहायचं. निवडणुकीचे 2 महिने गेले आणि 3 महिने गेले, 5 महिने तेच काम चालू आहे. त्याच्याने आम्हाला फरक पडणार नाही. पण विकासाच्या बाबतीत आपण शहराचे जबाबदार नागरिक आहोत. नगरसेवक तुम्हाला जनतेने निवडून दिलं आहे, तर तुमची भावना पाहिजे की विकासाच्या बाबतीत आता विकासाचे कामं सांगावेत. प्रत्येक गोष्ट विरोध काय कामाचं असते. आमच्या महिला अध्यक्षा परवा करटकर तळ्याला जाऊन सर्व महिला, आत्ता पण कोण गेली का महिला अध्यक्ष बघितला का तुम्ही? एवढे महिला अध्यक्ष आहेत. माझी पत्नी अध्यक्ष होती. पण बरेच पहिली महिला आहेत की स्वतः करटकर तळ्याला जाऊन त्यांना पायापड योजनेची पूर्ण माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला निर्देश देऊन इथं आले. जर महिला अध्यक्ष स्वतः काम करत असतील तर त्यांना तर कमीत कमी त्रास देऊ नये ना. आणि मागच्या बैठकीत जे आता विरोधी पक्षात आहेत ते मागच्या विरोधी पक्षात होते, आज जे विरोधी पक्षात आहेत ते मागच्या विरोधी पक्षात होते. तेव्हा काय त्यांना बोलायला, त्यांना पराभव अजून मान्य झाला नाही तर त्यांनी ते मासिकतून बाहेर यावं, पराभव मान्य करावा आणि नगरपालिका झालेली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजून निवडणूक जनतेने निकाल दिलाय. तेव्हा पक्षाला आम्हाला विकास करू द्या म्हणून. आज राज्यामध्ये सरकारमध्ये आम्ही आहोत, केंद्रात आहोत. यांचं कुठं सत्ता नाही, काही नाही, उभीच करतो म्हणून काय करणार ते आपलं. नाही, व्यापाऱ्याला एक सांगतात आणि सभागृहात एक बोलतात. सभागृहात म्हणतात लिलाव काढू, मान्य ना आम्हाला, नियमाप्रमाणे लिलाव काढून ते काही लिलाव होईल ते मान्य आम्हाला. पण नंतर व्यापाऱ्याला मिटिंग घेऊन तुम्हाला गावे पाहिजे तर आम्ही ॲडजस्ट करून देते तुम्हाला. आणि हे कोणती पद्धत आहे? नियमबाह्य कसं करून देणार येतं सांगा म्हणा त्यांना. आणि व्यापाऱ्याला दिशाभूल करायचं, त्यांनी तुमचा अन्याय करतात, आम्ही तुम्हाला गावे लिलाव न करता कसं ॲडजस्ट करून देणार तेच त्यांनाच माहीत आहे. म्हणजे व्यापाऱ्याला आमच्याबद्दल काही चुकीचं सांगायचं. नियमानं सांगा ना, नियमानं करू तर आपण सगळं बसून ठरवू. जे काही नियमानं होईल, जे काही त्रिसदस्यीय समिती सांगल, जे काही ठराव तिथून आपल्याला मूल्यांकन येईल, ते मूल्यांकन जे काही लागेल ते ठरवून लिलाव होईल त्याचं. चुकीची पद्धत, परत ते असे काही लोक बसले आहेत त्यांना तिथं काही अधिकारच नाही आणि त्यातले लोक सांगू आहेत की त्यांना आम्ही तुमचं करून देते. काही ती चुकीचं सांगू नये. हा, विकासावर बोला, विकासावर मदत करा, आम्ही बी तुम्हाला सहकार्य करू. तुम्ही देगलूर शहरात नगराध्यक्ष आणि कौन्सिल निवडून दिले तर आता वार्डापुरतं कोणी राहिले नाहीत, आता सगळं शहरापुरतं राहिलेलं आहोत. तर शहराचं काम करायचं आहे तर मिळून मिसळून करायचं आहे. आज कोणत्या वार्डात आमचे आले आणि कोणत्या वार्डात त्यांचे आले ते महत्त्वाचं नाही. आज देगलूर शहराचं काम करायचं आपल्याला. देगलूर शहर सगळं आपलंच आहे तर तिथं मिळून काम करू. हा, कधी काम करत असताना कधी इकडे काम होईल, कधी तिकडे काम होईल, पण तिकडे झालं नाही इकडेच झालंय असं कसं होईल? शहर त्यांचं बी आहे, आमचं बी आहे. ह्याच वार्डात झालंय. आता काम घेताना 2 मध्ये बी चालू आहे, 13 मध्ये बी चालू आहे. ते तर आमचे वार्ड नाहीत, आज 3 मध्ये बी होणारच आहे. तर काय काम केलंच नाही मग केलं नाही असं आहे का? टप्प्याटप्प्यावर येऊन 3च महिने झाले आम्ही तर सुरू झालं. आल्या पहिल्या दिवसापासून सुरू आहे त्यांचं. अशी परंपरा देगलूर शहराची कधीच नव्हती आजपर्यंत. मी आता 30 वर्षापासून आहे मी इथं नगरसेवक म्हणून. नगरसेवक झालो, उपाध्यक्ष झालो, सभापती झालेले आहो, पण हे पद्धत कधीच नव्हती. हे जे पद्धत चालू केलीत, मला तर देगलूर शहराची संस्कृती वाटत नाहीये. कुठून संस्कृती बाहेरून येऊ लागली आणि कोण काय करणार ते त्यांनीच जाणवते. पण देगलूर शहराचं असं नव्हतं. आणि आमचं बिलकुल आज बी ठाम मत आहे, सगळ्याला मिळून सगळ्याला घेऊन चालूनच काम करायचं आहे मला. तर त्यांनी त्या पद्धतीने करावं. हा, विरोध करा की आम्ही चुकत असताल, नियमबाह्य काही करत असताल तर आम्हाला सांगा तुम्ही, बिलकुल त्याच्यावर मान्य करू आणि वापस घेऊ. पण उठसूट ते महिला नगराध्यक्ष आहेत त्यांना तिथं आता दाबूनच ठेवायचं. त्या नाही असंच करा. सभागृहात उठले तर तुम्ही जाऊन बघा, कधी सभागृहात चालत असताना सभागृहाचा विषय चालू व्हायला सुरू नाही की 3 उठले. समजा आता अध्यक्ष मॅडम सांगू लागेल त्यांना प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल प्रमाणे एकेकाने बोलावे. मी सांगितल्यावर मला विचारून एकेकाने बोला. एकेकाने तिथं बोलायचं विशेष ठेवलं नाही. उठले की 3 लो 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 लो. हे कोणती पद्धत आहे?
नगराध्यक्ष महिला आहेत त्याचा गैरवापर करत आहेत असं विरोधक म्हणतात. असं स्पष्ट मत आहे माझं. नगराध्यक्ष महिला आहेत, महिलाला त्रास द्यावा असं त्यांचं स्पष्ट चालू आहे. आणि त्याच्या पक्षाचं नेतृत्व शहरात शिल्लक राहिले नाही, त्यामुळे बाहेरच्या माणसाचं नेतृत्व गेलंय आणि बाहेरचा मग ते पक्ष चालवायला आहे. आणि प्रत्येक जण एवढ्या वर्ष सिनियर नगरसेवक आहेत, आता चिठ्ठ्या घेऊन बोललायत. येताना त्यांना कोणतरी बाहेरून मॉनिटर करायला तुम्ही जाऊन असं करा म्हणून, त्या पद्धती वागायलेत. विरोधी पक्षात 2-4 सिनियर कौन्सिलर आहेत ना तिथं, मुद्दाम करायला. फक्त त्यांना मिटिंग प्रोलॉंग करायचं आहे. गोंधळ कसं वाढायचं, विकासाच्या मुद्द्यावर कोणालाच बोलायचं नाही. विकासाची भूमिका न ठेवता विरोधक पराजयाचा बिलकुल. Yes. असं डोक्यात करायचं. यस, त्यांना फक्त प्रोलॉंग करायचं, धिंगाणा करायचं आहे. टोटल 16 महिला आहेत नगरसेविका, त्यांना कशाचंच भान राहत नाही, फक्त गोंधळ करायचं. तुम्ही पाहिलं तर व्हिडिओ शूटिंग पाहू शकता. तरी देगलूर शहरातील जनतेसाठी तुमचा काय संदेश असणार आहे या एकंदरीत होत असलेल्या विरोधाभासाचा? त्यांनी केलेला विरोध हा सभागृहात तात्पुरता विरोध आहे. त्यांच्या विरोधाला काही किंमत नाही. आमची मेजॉरिटी आहे, आमच्या मेजॉरिटीनुसार आम्ही ठराव मंजूर करून गेलो, ते विषय नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा काही साप्ताहिकाला धरून जे आता कालच्या बैठकीत सांगितले की पळून गेले. राष्ट्रगीत झाल्यावर सभा संपती का परिसंपती? राष्ट्रगीतात तिने उभा टाकली होती की नाही, तर पळून गेलं कसं म्हणता येते? 14 विषय होते, 14 विषय एक मुखार मंजूर झाले, त्यांनी त्याचा विरोध दर्शवावा. आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी पुरे विषय वाचल्यानंतर राष्ट्रगीत झाल्यावर सभा संपली. पळून कोणी गेले नाही. ते विनाकारण खोट्या बातम्या देतात बाहेर. पळून जायला मेजॉरिटी नाही का आमच्याकडे पळून जायला? काय तर कुस्ती खेळायचे कोणाबरोबर? तुमचं एकमत संपूर्ण बहुमत आहे असल्यामुळे तुम्ही त्यांचं ऐकत नाही असं तुमच्याबद्दल विषय पत्रिकेचे विषय तुम्ही वाचून बघा. देगलूर शहराच्या हिताचे सगळे विषय आहेत, त्यामुळे त्यांचा ऐकायचा विषयच नाही. एक विषय होता बाबासाहेबांच्या नावाचा. बाबासाहेब सगळ्याचा आदर आहे, त्याबद्दल कोणाचा महामानवाबद्दल काही विषय चर्चा करायची गरज नाही. आम्ही 2 पावलं मागे आलो, आमच्या नेत्याचं नाव परत घेतलो, माता रमाईचं नाव दिलो, तो विषय संपलाय. त्याने प्रत्येक जागी आता त्या व्यापारी संघाची लिलावाची पद्धत जिल्हाधिकारी साहेब ठरवतात. उगीच निवेदन देऊन दवाखान्याला जागा द्या, दलित समाजाला जागा द्या, ह्या दुकानाला जागा द्या, हे आपल्या हातातलं कारण नाहीच. आपल्या जिल्हाधिकारी साहेब समिती तिघांची, ते समिती जे ठरवत ते आम्हाला पालन करायला लागणार आहे. उगीच जनतेत दिशाभूल करायचं, आम्ही दवाखान्यात जागा मागितलो त्यांनी दिले नाहीत, म्हणजे चुकीच्या गोष्टी करायलेत. फक्त सोशल मीडिया आणि पत्रकारितेच्या माध्यमातून करायलेत. त्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं. विषय पत्रिका वाचून बघा. एकही विषय देगलूर शहराच्या विकासासंदर्भात आहे, एकही दुसरा विषय नाही. त्यातील एक सन्माननीय नगरसेवक माझ्यावर आरोप केले, रागात बघत आहेत, क्रूर बोलत आहेत. मी आत्ता नगरसेवक झाले 20 वर्षापासून होतो आणि 15 वर्ष विरोधी पक्षात होतो. मला माहिती आहे कसं काय चालतं ते. पण विनाकारण आळा घालायचं, काहीतरी बोलायचं, काहीतरी मीडिया पुढे दाखवायचं, एवढंच असतं. त्यांना काही नाही. तुम्ही फक्त त्यांना बोलून घ्या, एकदा विचारा. आम्हाला जसं विचारत नाही त्यांना विचारा. मागच्या 5 वर्ष विरोधी पक्षात होतात, त्यावेळी भूमिका काय होती, संपला विषय. आणि जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाला, आणि जनतेचा पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिलं ना काम करण्याच्या अनुषंगाने. आली जवळपास, आणि हे कामं पुढे अजून भविष्यात वाढणार आहेत. मध्यंतरी आमच्या नेत्याचं नुकत निधन झालं, अकाली निधन झालं, त्यामुळे थोडं पक्षामध्ये शांतता होती. परवाच मी बालाजी शेठ, अंकुश देसाई, सुनेत्राबाई पवार उपमुख्यमंत्री त्यांना भेटून आलो. त्यांनी पोटनिवडणूक झाल्यानंतर प्रतापगडाच्या माध्यमातून आम्हाला तिथे बोलावलेलं आहे. आणि देगलूर शहराच्या विकासासंदर्भात नगरपालिकेची पदाधिकाऱ्याची एक बैठक मंत्रालयाच्या दालनात लावून सचिवांवर बोलावून शहराचे सगळे विषय मार्गी काढावं आश्वासन दिलं आहे. आणि त्यांच्यापेक्षा तळमळ आम्हाला जास्त आम्ही पूर्वी कामं करतो, तुम्ही पाहिलात. आम्हाला अजून कामं करायचे आहेत. त्यांच्या काळातले 5 वर्ष तुम्ही तुलना आमच्या कामाशी करा, तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कितीतरी पटीत पुढे आहोत. देगलूर शहरामध्ये पाणी पुरवठ्याचे नियोजन